डॉक्टर केतकी भोसले याच कॅम्पसमध्ये आबेदा इनामदार महाविद्यालयात गेली 21 वर्ष मराठीचं अध्यापन मुलांना शिकवत आहे, अध्यापन करत आहे। मराठी साहित्यातील आत्मचरित्र या विषयावर मी अभ्यास करताना पुणे विद्यापीठातली मी एकमेव विद्यार्थी आहे जे मराठी साहित्यावर मराठी मुस्लिम आत्मचरित्रावर अभ्यास केलेला आहे। विषय निवडताना सुरुवातीला बराचसा विरोध झाला होता। बऱ्याच लोकांना वाटलं की मी या कॅम्पसमध्ये काम करते, त्यामुळे कॅम्पसवाल्यांचा काही माझ्यावर दबाव आहे का, किंवा कोणी स्वतःहून सांगितले का कुठल्या लेखकाने आमच्या साहित्यावर करा। 1-2 वर्ष तर रखडलं पण होतं माझं रजिस्ट्रेशन, आणि नंतर झालं ते मान्य करावं लागलं विद्यापीठाला। आणि त्यातून बरंचसं निरीक्षण माझं हे पुस्तकापेक्षा मला समोर आलेले अनुभव आहे। हा अभ्यास करताना मला अनेक विचारवंत, अनेक कलावंत, म्हणजे इतके कळकळीचं लेखन करणारं लेखन मला ह्या लेखनातून सापडलेलं आहे। सगळ्यात म्हणजे आमच्या संस्थेचे जे सेक्रेटरी आहेत माननीय लतीफ मखदूम सर, त्यांचं एक मी कोणीतरी हे आत्मचरित्र वाचताना सरांनी त्याच्यात जे लिहिलेलं आहे ते मी इथं आजमावलेलं आहे। मी बघते आहे की समाजासाठी आज या कॅम्पसमध्ये सामाजिक एकीकरणासाठी शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, पैगंबर जयंती, महात्मा फुले जयंती या जयंती महाराष्ट्राला काय देशाला लाजवेल अशा पद्धतीने साजऱ्या होतात। हे कुणाला दाखवण्यासाठी नाही किंवा कोणी चांगलं म्हणण्यासाठी, वाहवा करायसाठी पण नाही। मला आलेला थोडेसे काही निष्कर्ष मी माझ्या ह्याच्यातून मांडणार आहे। साहित्य हे समाजाचे आणि त्या समाजाचे संस्कृतीचे प्रतिबिंब असते। कोणत्याही समाजाच्या मानसिकतेच्या अभ्यासासाठी त्या समाजाच्या साहित्याचा अभ्यास आवश्यक असतो। साहित्याचा मुख्य पाया भाषा हाच असल्यामुळे भाषावर साहित्याचा सखोल अभ्यास करता येऊ शकतो। देशाच्या एकाच भागात एकाच भाषा विविध रूपात वावरताना दिसतात, म्हणजेच एकाच भाषेच्या साहित्याचे उपप्रकार आपोआपच पडत असतात। त्यात पुन्हा 2 प्रकार आहेत। एक जो आहे तो ज्या समाजाची ती भाषा आहे त्या समाजाचे साहित्य, आणि ज्या समाजाची ती भाषा नाही पण इतर समाजाने ती भाषा आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी स्वीकारली आहे त्या इतर समाजाचे त्याच भाषेतील साहित्य। या दोन्ही प्रकारच्या साहित्यावर देशातील इतर भाषांच्या आणि आंतरराष्ट्रीय भाषांमधील साहित्याचा प्रभाव पडत असतो। यातूनच जे नवसाहित्य तयार होते ते साहित्य वेगळेच असते। हे नवसाहित्य तसेच त्या भाषेत इतर समाज निर्माण करीत असलेले साहित्य कुठेतरी मूळ भाषेच्या प्रगतीसाठी, प्रगल्भतेसाठी योगदान करीत असते। याचा परिणाम म्हणजे विशिष्ट भाषेचे साहित्य जास्त प्रगत, जास्त प्रगल्भ आणि जास्त समृद्ध बनत जाते। मराठी भाषेसंबंधीही असेच म्हणता येईल। जुने मराठी वाङ्मय केवळ हिंदू धर्मीयांचे वाङ्मय नाही, ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध वगैरे इतर धर्माच्या आणि विविध पंथांच्या साहित्यिकांनी मराठी वाङ्मयात लक्षवेधी भर घातलेली आहे। जैन धर्मीय संतांचे योगदान, ख्रिस्ती संतांचे, मुस्लिम संतांचे योगदान, वीरशैव संत कवींचे योगदान जसे मराठी साहित्याला लाभले आहे, तसेच मुस्लिम धर्मीयांनीही मराठी भाषेच्या अभिवृत्तीला आणि विकासाला मोठाच हातभार लावलेला आहे। साहित्याचा उद्देश मनोरंजनात्मक आणि समाज प्रबोधनात्मक असतो। मनोरंजनात्मक साहित्य मनाला समाधान देते, प्रबोधनात्मक साहित्य मनाला, विचाराला आणि परिणामतः आचारांना चालना देते। प्रबोधनाने प्रगती होते, प्रगतीने साहित्य प्रगत होते। प्रगत साहित्य ज्या समाजाच्या निकोप मनाचे प्रतिबिंब असते, निकोप मन व्यक्तीमध्ये आणि शेवटी विविध समाजात एकोपा घडवत असते, बंधुभाव वृद्धिंगत करत असते। निकोप समाजाचे शेवटी देशाचे भवितव्य घडू शकते। त्यामुळे साहित्याचा सरळ संबंध समाज आणि देशाशी लावता येतो। याबाबत खलिफा उमरचे उदाहरण देता येईल।
त्या काळात म्हणजे 1400 वर्षापूर्वी युद्धात सैन्यासोबत कवींची तुकडी पाठवली जात असे. युद्ध सुरू असताना आपल्या उत्स्फूर्त रचनांनी सेनेचे मनोधैर्य उंचावणे हे त्यांचे कार्य होते. साहित्यिकांचा देशासाठी केलेला असा उपयोग साहित्य विश्वात एकमेव द्वितीयच म्हणावा लागेल. 1945 नंतर मांडला गेलेला नवा सौंदर्य शास्त्रीय विचार, या काळात उदयाला आलेले नवे साहित्य, नवसाहित्याच्या समर्थनार्थ निर्माण झालेली नवसमीक्षा हे चित्र एका बाजूला दिसते, तर दुसऱ्या बाजूला बहुजन समाजातून शिकून पुढे आलेल्या तरुण पिढीला नुकताच लिहायला प्रारंभ केलेला आहे असे चित्र दिसते. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. समाजाच्या तळचे स्तर हळूहळू जागे होऊ लागले. हे जागे झालेले स्तर समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक रचनेकडे चिकित्सेने पाहू लागले. या चिकित्सेतून अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. स्वतःचे दडपलेपण, स्वतःची उपेक्षा लक्षात येऊ लागले. मध्ययुगातील राजेशाहीच्या काळात, आधुनिक काळातील पारतंत्र्यात अशी शतकानुशतके होत असलेली ही उपेक्षा लोकशाहीच्या या नव्या काळातही तशीच पुढे चालू असल्याने जाणवते. लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, प्रत्येकाचा दर्जा समान असेल, प्रत्येकाला समान संधी मिळणार असेल, तर त्याचे प्रतिबिंब समाजाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात दिसणे गरजेचे होते. स्वातंत्र्यानंतरच्या मराठी साहित्यात असे चित्र दिसत होते का, हा खरा प्रश्न आहे. असे चित्र दिसत नव्हते याचे कारण प्रस्थापित मध्यमवर्गीयांच्या हाती साहित्य क्षेत्राची सगळी सूत्रे एकवटलेली होती. साहित्याचे लेखकही तेच, वाचकही तेच. त्यामुळे त्यांच्या जीवनचित्रणाला, त्यांच्या समस्यांना साहित्यात रेखाटले जात होते. बाकीच्या समाजाचे चित्रण आलेच तर ते केवळ रुचीपालट किंवा विनोदासाठी होते. महाराष्ट्रापुरतं बोलायचे झाले तर आपला मराठी समाज अनेक जातगटांमध्ये विभागला गेलेला समाज आहे. मध्ययुगीन काळातले चातुर्वर्ण्य आधुनिक काळात हळूहळू लोप पावले. ब्रिटिश राजवटीत आलेले नवे शिक्षण, नवे ज्ञान विज्ञान, सर्व जाती धर्माच्या लोकांना खुले झालेले शिक्षण यामुळे अनेक तर्कदृष्ट निकषांवर आधारलेला वर्णाश्रम धर्म टिकणारा नव्हता. या काळातल्या अनेक समाज सुधारकांनीही तो उखडून टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. नवा सुधारणावाद मांडला. परिणामी आधुनिक काळात चातुर्वर्ण्य लोप पावले, तथापि जाती संस्था लोप पावू शकली नाही. चातुर्वर्ण्य गेले पण समाज अनेक जात गटांमध्ये विभागला गेला. वैचारिक लेखनाची सुरुवात ब्रिटिश काळापासून प्रामुख्याने झाली. त्याचबरोबर समाजातील अनेक लेखकांनी मराठीतून वैचारिक लेखन केले. लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखी अनेक नावे सांगता येतात. मुस्लिम प्रश्नांवर मुस्लिम लेखकांप्रमाणे अनेक लेखकांनी लेखन केले. त्यामध्ये सेतू माधवराव पगडी, शेषराव मोरे, नरहर कुरुंदकर, रावसाहेब कसबे, डॉक्टर राची ढेरे इत्यादींची नावे सांगता येतील. मुस्लिम समाजातील वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये हमीद दलवाई, कादर मुकादम, प्राध्यापक बेन्नूर, प्राध्यापक फ.म. शहाजिंदे, अनीश चिश्ती, हुसेन जमादार, राजन खान, मुमताज रहमतपुरे, एहतेशाम देशमुख, बशीर मुजावर, एस.एम. पठाण, मुजफ्फर हुसेन इत्यादींची नावे प्रामुख्याने घेतली जातात. हमीद दलवाईंचे लेखन पुरोगामी स्वरूपाचे होते. त्यांनी 1970ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करून आपल्या पुरोगामी विचारांनी एक मुस्लिम समाजात वेगळी ओळख निर्माण केली. लेखनाद्वारे त्यांनी विचारांना मूर्त रूप दिले. काही कवितांमधनं मी कवींची भूमिका मांडते. सर इथे बसलेले आहेत, त्यांच्याच कवितांचा मी हे करते. फ.म. शहाजिंदे यासारख्या कवींच्या आदम, निधर्मी व शेतकरी या काव्यसंग्रहातून स्वातंत्र्यानंतर चित्र जे समोर आलेले आहे ते भारतीय समाजातील धर्मभेदाचे व जातीभेदाचे दुःख त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. ते असे:
या परवारदिगारे आलम, आज तुझी मी मराठीतून दुवा मागत आहे. आज तुझी मी मराठीतून दुवा मागत आहे. गंगेच्या पाण्यात आबे जमजमचं पाणी मिसळून पिण्याची बुद्धी दे. जनजागरातून जनमरण उदयाला येत आहे. स्वतःला विसरून जाण्याची बुद्धी दे. जर्मन्यांनी जे यहुद्यांचे केले ते आमचे होऊ नये असे तुला वाटत असेल तर या पृथ्वी तलावावर काही नवीन सुराह कलाम पाठवून दे. काही नवीन सुराह कलाम पाठवून दे. मानवी मनाला तृप्त देणारी अशी ही कविता आहे. कवी परमेश्वराकडे शांततेचे मागणे मागत आहे. याशिवाय मिर्झा एक्सप्रेस या नावाने सुपरिचित असलेले मिर्झा रफी बेग यांचे प्रखर वास्तव, देशाची सद्यस्थिती आणि त्याला जबाबदार घटकांना जळजळीत शब्दात मांडतात. पेटवू नका देश त्यांची करू नका होई. पेटवू नका देश त्यांची करू नका होई. हिंदुस्तानच्या चितेवर भाजवू नका पोई. तुम्ही आम्ही भारतवासी सारे एक जात. तुम्ही आम्ही भारतवासी सारे एक जात. हिंदू मुस्लिम एकमेकांचे डावे उजवे हात. माणूस माणसाला कापतो आणि त्याचा आनंद साजरा करतो. यापेक्षा दुर्दैवी घटना कवीला कोणतीही दुसरी वाटत नाही. मात्र यातून बाहेर पडून धर्मापेक्षा माणुसकी जपल्यास राष्ट्रीय एकात्मता नव्याने साधावे लागणार नाही असे कवीला वाटते. निकोप संस्कृती हे सुराज्याचे प्रतीक होय. मात्र भारतीय समाजात वाढू लागलेली धर्मांधतेची बीजे गाजर गवतासाप्रमाणे निकोप संस्कृतीची रास करणारी ठरतात. तेव्हा कवी डी के शेख अस्वस्थ होऊन म्हणतात, मंदिर मस्जिद धर्मग्रंथ जातीय दंगली आणि भारत पाकिस्तानाची क्रिकेट मॅच सोडून दुसऱ्या विषयावरती बोलता येणारच नाही का आपल्याला. तो म्हणाला, येईल पण त्यात काही मजा येणार नाही यार. हे सगळं मजेसाठी चाललंय तर धर्माच्या नावावरती स्वार्थी राजकारणांच्या तंत्राचा बुरखा फाडतात. ते भारतीय माणसांची एकमेकांशी असलेली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करतात. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर एस एन पठाण यांचे टाकीचे घाव या आत्मचरित्रातून असे काही अनुभव समोर आलेले आहेत की लहानपणाचे जे शाबा त्यांना घरात श्यामची आई तशी शाबाची आई असं त्या ह्याच्यात हे केलेलं आहे उल्लेख. लहानपणीचे जे शाबा आहेत ते गावामध्ये पारायणाचा कार्यक्रम असायचा दहीहंडीचा. आणि त्या पारायणाला लेखक अगदी वयाच्या 9-10 वर्षाचे असताना ते संध्याकाळी अगदी आठवणीने तिथे मंदिरात जात त्याची झाडलोट करत सगळ्या मित्रांसमवेत आणि झाडलोट करून तिथे पारायण ऐकत असत. इथं हा भेदभाव हा कुठेही दिसत नाही. आणि हा भेदभाव अलीकडंच का वाढलाय याचं उत्तर मात्र नक्की सापडत नाही. लेखकाने म्हटलं आहे की लहानपणी जेव्हा ते दहीहंडी फोडण्याचं काम शाबाकडं असायचं, सगळ्यात उंच जाऊन जेव्हा दहीहंडी फोडत तेव्हा खाली पडलेल्या शाबाच्या अंगावरचा जो दही भाताचा प्रसाद आहे तो सगळे गावकरी त्याला मिठी मारून सगळे ओढून तो प्रसाद खायचाच. म्हणजे गावकऱ्यांमध्ये तेव्हा पण ही हिंदू मुस्लिम अशी काही दरी नव्हती. ही आजकालच्या राजकारण्यांनी आणि जास्त करून चित्रपटांनी दिलेली आहे. कालची डॉक्टर इक्बाल मिन्ने सरांची अनुवांशिक गैरसमज ही एक एकांकिका याचे पण उदाहरण घेता येईल. प्रदर्शित ती झाली नाही, प्रकाशित झाली नाही, पण त्यांनी इथं प्रदर्शित करून दाखवली की एक लहान मुलीच्या मनातला तो विचार तो त्यांना ती प्रेरणा ठरली ती एकांकिका लिहिण्याचा. पण हे जे हिरो हिरोईन असतील त्यांना डोक्यावर घेणारी जनता पण हीच आहे आणि डोक्यावर खाली पाडणारी जनता पण हीच आहे. आज बजरंगी भाईजान हा सलमान खानचा सिनेमा जेव्हा ह्याला लागतो त्याला त्याच्या पोस्टरला दुधाने अभिषेक करणारे लोक हेच आहेत. त्यामुळे ह्या राजकारण्यांनी राजकारण आणि राजकारत्यांचं जे राजकारण आहे त्याच्यामुळे तुमच्या आणि आमच्यासारखी सामान्य जनता त्याच्यात भरडली जाते आणि
ह्या याच्यावर मात्र मुळशी पॅटर्न असेल, फक्त लढ म्हणा, गल्लीत गोंधळ, दलित मुजरा, दक्षिणेच्या साईडचे हे जे काही चित्रपट आहेत ह्या साहित्यकृतीच आहेत आणि याच्यातून मानवी जीवन त्याच्यातनं मांडलेलं आहे. हे चित्रपट साहित्यकृतीतून राजकारण हे दिसून येते आणि त्यातून एकच धडा घेणं आहे की आजकाल मुलांना मोबाईल देण्यापेक्षा जर पुस्तकं हातात दिली, कोण लेखक आहेत आपल्या ह्याच्यातले, लेखकांचे काय, आज बरेच जन्माच्या बाळाला मोबाईल ऐकवला जातो, पप्पांचा आवाज आहे, आईचा आवाज आहे, पण ह्यासाठी ह्या मुलांना जर पुस्तकांची ओळख करून देणार. आज गदिमा किंवा पु ल देशपांडे असतील यांची जन्मशताब्दी चालू आहे. मी जेव्हा इथं मराठी शिकवते पु ल देशपांडे कुणालाही माहित नाही, पण त्यांना आत्ताच्या राजकारणावर विचारलं तर ते सगळं मुलं सांगतात. का तर आधुनिक हे जागतिकीकरण झाले ते मोबाईलमुळे. तर वाचन ही संस्कृती लोप पावलेली आहे. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबरला मराठी वाचन प्रेरणा दिवस हा ठेवला आणि गेल्या 3 वर्षापासून तो प्रत्येक महाविद्यालयात राबवण्यात येतो. तर हा मोबाईल पण कुठेतरी थोडासा जी धर्माधर्मांमधील तेढ वाढवायला कारणीभूत असेल असं मला वाटते. मी माझे 2 शब्द बोलून इथे थांबते. धन्यवाद.